कोणत्याही ना एका व्यक्तीचं नाव तुमच्या मनात घ्या आणि मग बघूया की ही व्यक्ती जी आहे ती तुमच्याबद्दल काय विचार करते, त्याच्या मनात तुमच्याविषयी काय चाललं आहे, काय विचार आहेत. तसे थँक्यू टू द युनिवर्सला, ब्रह्मांडाला थँक्यू बोला, कारण मी गायडन्स करत नाही आहे, ब्रह्मांड तुम्हाला उत्तर देत आहे, तर त्याला थँक्यू म्हणा आणि बघूया की ह्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी काय चाललं. कुठेतरी तुम्ही नाराज आहात किंवा ते नाराज आहेत. ही जी व्यक्ती आहे ती समवेअर खूप अशी प्रतिष्ठित घराणं आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे. आमच्यात असं नाही चालत, तुमच्यात असं नाही चालत, समाजाला घेऊन खूप चालणारी आहे, जुन्या रूढी परंपरा ह्यामध्ये अडकलेली एक व्यक्ती आहे. ओके. आणि त्याच्या ह्या स्वभावामुळे काहीतरी आता असं झालं आहे की तुम्ही कम्प्लिटली त्यांच्यापासून दुरावला आहात. ओके. आता ही व्यक्ती किती एफर्ट्स टाकू दे, ही व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी, रिलेशनशिप पुन्हा नीट करण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण आता तुम्हाला त्याकडे बघायचं नाही आहे. इग्नोर द साऊंड. ओके. असेच डिस्टर्बन्स आहेत ह्या व्यक्तीच्या डोक्यात आणि तुमच्याही. तुमच्याशी बोलायचं आहे खूप जास्त, पण आता तुम्ही त्यांचे एफर्ट्स बघू नाही पाहत आहेत, तुम्हाला नाही बघायचे आहेत एफर्ट्स. असं वाटतं आहे तुम्हाला की यार मी खूप वेट केलं आणि फायनली मला माहिती आहे की तुझा डिसिजन हा सोसायटीच्या हिशोबानेच असेल आणि आपलं रिलेशनशिप कधीच सोसायटी मंजूर नाही करणार. मग मी आता तुझ्याशी बोलून काय करू, असे कुठेतरी तुमचे विचार आहेत. आणि ही व्यक्ती आता कन्फ्यूज्ड आहे. त्याला असं वाटतं आहे की मी एफर्ट्स टाकू की नको टाकू, कारण कुठेतरी असं वाटतं आहे की मी आता जर तुला मनवलं किंवा आता जर मी तुला काही कमिटमेंट्स दिल्या, तर पुढे जाऊन कदाचित मी हा कमिटमेंट पूर्ण नाही करू शकलो तर, किंवा पूर्ण नाही करू शकले तर. त्यामुळे थोडीशी कन्फ्यूज्ड आहे. अजून बॉटम ऑफ द डेकला तुम्ही या व्यक्तीला खूप ॲडमायर करता आणि तेही तुम्हाला खूप ॲडमायर करतात. ओके. तुमचा जो हा पार्टनर असेल किंवा जसं कोणाचं नाव तुम्ही मनात ठेवलं ना, त्याच्यासाठी तुम्ही परफेक्ट आहात. एक परफेक्ट आई आहात, परफेक्ट एक फॅमिली मेंबर आहात. तुम्ही असे आहात ना की गरज लागली तर तुम्ही ढाल घेऊन, तलवार घेऊन त्याच्या पाठीशी उभं राहाल, असे आहात तुम्ही. ॲट द सेम टाईम तुम्ही इक्वली तेवढे नर्चरिंग पण आहात. म्हणजे तुम्ही टाईमली तुम्हाला चेंज होता येतं आणि ही व्यक्ती तुम्हाला खूप ॲडमायर करते, खूप जास्त. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये, कदाचित येणाऱ्या 8 दिवसांमध्ये ही व्यक्ती तुमच्याशी बोलेल, त्याचं मन हलकं करेल. आणि जर त्याने तसं केलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला नक्की सांगा, विसरू नका.